नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच युरोपियन मातोश्री टोमल। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ह्या टोमल काकू स्वयंघोषित नऊवारी चॅलेंज करत असतात। तर ह्या रस्त्याने जातात आणि चार चौघात वेड्यासारख्या दात दाखवून हसत देखील असतात। आता या काकूंना मी वेड्यासारखं दात दाखवून हसतात ह्यासाठी बोलली कारण यांची मेंटल कंडिशनच मला खराब वाटते। आता झालं असं होतं की या भारतात 11 महिन्यापूर्वी आल्या होत्या, तेव्हा ह्या निघताना घरातले सगळे सोफ्यावरती बसून रडत होते, पण ह्या काकू तेव्हा देखील वेड्यासारख्या दात दाखवून हसत होत्या। आता तुम्हीच सांगा मंडळी, काय बोलावं या काकूंना। एवढं इमोशनल मुवमेंट मध्ये पण या काकू हसत बसल्या होत्या। यांना खूप जणींनी कॉमेंट देखील केल्या होत्या की सगळे रडतायत आणि तू दात दाखवतेस, हसतेस। थांबा मंडळी, मी तुम्हाला त्या कॉमेंटचे स्क्रीनशॉट्स दाखवते। पाहिलत ना मंडळी, त्या व्हिडिओमध्ये सगळे रडतायत पण काकू एकट्याच वेड्यासारख्या दात दाखवून हसत होत्या। लोकांनी कॉमेंट केली तर त्यांना अशा उद्धटपणे रिप्लाय देत होत्या। काकू तेव्हा बोलल्या की मी सगळ्यांना धीर देत होती, मी रडली असती तर सगळेच रडले असते, सगळ्यांना शांत करायचं की रडत बसायचं। खरं बोलू का मंडळी, तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला काकूंच्या वागण्यावरून असं वाटलं की काकूंना सासूबाई रडताना, नंदा रडताना बघून खूप आनंद झाला होता। मला प्लीज चुकीचं नका समजू, मला असं वाटलं कारण त्याच व्हिडिओच्या दुसऱ्या दिवशी काकू इगतपुरीला त्यांच्या आईकडे गेल्या होत्या आणि निघतानाच्या 1 तासा अगोदरच काकू पूर्ण कोमेजलेल्या होत्या। तसं तर या काकू नेहमीच मरगळलेल्या असतात, यात काही नवीन नाही, पण निघताना काकू आईला मिठी मारून, भावाला मिठी मारून रडत होत्या। यांची सासूबाई ननंद किती रडत होते पण काकू हसत होत्या वेड्यासारख्या। त्याच्याच उलट इथे काकू रडत होत्या पण भाऊ आणि त्यांची आई काकू रडताना जराही रडले नाही। जसं सासूबाई रडताना या काकू सगळ्यांना धीर देत होत्या, त्यांना शांत करत होत्या आणि वर असं देखील बोलल्या की रडत बसायचं की शांत करायचं। मग आता या काकू का बरं रडत होत्या? सासूबाई आणि ननंद रडताना तर काकूंना दात दाखवायचे होते, हसायचं होतं। मंडळी, त्या कॅलिफोर्नियन कॅट मॉम सारख्याच ह्या काकू आहेत, यांना फक्त यांच्या माहेरचंच कौतुक असते। त्याच व्हिडिओमध्ये काकूंची आई बोलली दोन्ही मुलींना की आपले रोज व्हिडिओ कॉल होतात, तुम्हाला बघितल्याशिवाय माझा दिवस जात नाही। पण ह्या काकू तर यांचं डेली रुटीन शेअर करतात, मग तेव्हा या काकू का कधी दाखवत नाही यांच्या आईचा व्हिडिओ कॉल आलेला? आणि ह्या काकू जर यांच्या आईला रोज व्हिडिओ कॉल करतात, मग ह्या काकू यांच्या सासूबाईला कधीच व्हिडिओ कॉल करताना का दाखवत नाहीत? पण यांच्या अंधमंद भक्तांचं तर असं म्हणणं आहे की टोमल काकू खूप संस्कारी आहेत, सासर आणि माहेर दोन्ही मस्त हँडल करतात। आता माहेरून निघताना काकू वेड्यासारख्या हसत नव्हत्या, यावरूनच समजते काकूंना सासरच्या लोकांची काहीच काळजी नाही आहे। मी या काकूंचा जुना व्हिडिओ बघितला की त्यांची सेकंड प्रेग्नन्सी त्यांनी कशी मॅनेज केली होती। काकू स्वतःच एवढं कौतुक करत होत्या की विचारू नका। काकूंनी हा व्हिडिओ भावाच्या लग्ना अगोदर भारतात येण्याआधी मुद्दाम बनवला होता। भावाच्या लग्नामध्ये सासूबाई का आल्या नव्हत्या तेव्हा सगळ्यांनी प्रश्न केला होता, तेव्हा या काकूंनी सासूबाईंबद्दल वाईट साईड सगळ्यांना सांगितलं होतं। त्यामुळे मुद्दाम या काकूंनी आपण सेकंड प्रेग्नन्सी कशी काय हँडल केली तेही कोणाच्या मदतीशिवाय एकटीने हे दाखवण्यासाठी म्हणून तो व्हिडिओ बनवला होता। मंडळी, आता आपण या काकूंच्या लेटेस्ट करामतींकडे वळूया। अॅनिव्हर्सरीला या काकूंना भारतीय संस्कृती आठवली होती आणि या काकू गेल्या होत्या मंदिरामध्ये दर्शन करायला। दर्शन वगैरे करून झालं आणि काका आणि काकू रोमॅन्टिक रील्स शूट करत होते, ते पण देवळाबाहेर। आता ह्या काकूंना तर अक्कल नाही आहे हे तर जग जाहीर आहे, पण काकांचं काय? काका पण तसलेच निघाले। मला एक गोष्ट समजत नाही, या टोमल काकू मुद्दाम असं वागतात का? आता एवढे दिवस आपण बोलत होतो की त्या कॅलिफोर्नियाच्या कॅट मॉम या टोमल काकूंना कॉपी करतात, पण ह्या काकू पण काय कमीच्या नाही आहेत। त्या कॅलिफोर्नियाच्या कॅट मॉमचं बघून ह्या टोमल काकू पण आता इंडियन कपल हिअर, इंडियन कपल देअरचे रील शूट करतायत। मंडळी, कोणी कोणी काकूंच्या त्या रील मध्ये ऑब्झर्व केलं की काकू काकांचा हात पकडायला ट्राय करत होत्या, पण काकांनी हात दिलाच नाही, त्यामुळे काकूंचा पचका झाला होता। तुम्ही पण जर ते बघितलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की काकूंचा पचका झालेला तुम्ही बघितलात।
मला तर ते बघून खूप जास्त हसायला आलं होतं. आता आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे, काका काकूंची अॅनिव्हर्सरी होती 22 एप्रिलला आणि तेव्हा होता मंडे. तेव्हा काका बोलले होते की आज आम्ही मंदिरात जाऊ. तुम्ही सगळे बोलाल की मी आज घरी कसा, तर मी सुट्टी घेतली आहे. आता चला, काका तर बोलले की त्यांनी सुट्टी घेतली आहे अॅनिव्हर्सरी होती म्हणून, पण मंडेला मुलींना कसली सुट्टी होती? हे काका काकू स्वतःच्या फायद्यासाठी मुलींच्या शाळेचा देखील खाडा करतात. असे कसे हे केअरलेस पॅरेंट्स? आमच्या आई वडिलांनी तर आम्हाला कधी असा खाडा करायला दिलाच नव्हता, पण या काका काकूंची तर कमालच आहे. हे लोक यांच्या व्हिडिओला कंटेंट मिळायला हवा म्हणून त्या देवळात गेले होते आणि त्यामुळे यांनी मुलींची शाळेचा देखील खाडा केला. यांना त्या मंदिरात जाऊन फक्त हेच दाखवायचं होतं की परदेशात राहून पण ह्या आपली भारतीय संस्कृती जपतायत. त्याच व्हिडिओमध्ये 652 ला काकू बोलल्या की दर्शन झालं, आम्हाला महाप्रसाद देखील दिला आहे. मग काकू बोलल्या की संडेच्या दिवशी इथे गर्दी असते आणि महाप्रसाद पण असतो, आम्ही आता महाप्रसाद खाऊन जाणार आहोत. म्हणजे हा व्हिडिओ काकूंनी संडेला रेकॉर्ड केला होता का? नाही, म्हणजे ह्याच काकू बोलल्या की संडेला तिथे महाप्रसाद मिळतो आणि आता त्या महाप्रसाद खाऊन देखील जाणार आहेत. ह्या काकूंचा काही भरोसा नाही. ह्या अॅनिव्हर्सरीचा व्हिडिओ पण प्री रेकॉर्ड करून ठेवतील. जशा या प्रत्येक ट्रिपला जातात आणि तिथे एका दिवसात 3-4 व्हिडिओ काढतात, तसं हा व्हिडिओ देखील काकूंनी आधीच शूट करून ठेवला असेल आणि नंतर अपलोड केला असेल. कारण याच काकू बोलतात ना दरवेळी, तिथे शाळा खूप स्ट्रिक्ट आहे, सुट्टी अशीच मिळत नाही. मुलींनी जर अशीच सुट्टी घेतली तर ऍक्शन घेतात. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की काकूंची ती खूप क्लोज फ्रेंड होती ना, ती तर 22 तारखेला परत भारतात जाणार होती परमनंट. मग या काकू यांची एवढी खास मैत्रीण कायमची यांना सोडून भारतात जात होती, तर या तिला एअरपोर्ट वरती देखील सोडायला गेल्या नाही का? आजकाल काकूंना देवाची खूप आठवण येते. हनुमान जयंतीला पण काकू पूजा वगैरे करत होत्या, सगळ्यांना विश पण केलं काकूंनी. पण स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी काकू कुठे गायब होत्या? ह्या काकूंनी जे रेड कलरचे नेल आर्ट केले होते ते पाहिलेत का तुम्ही मंडळी? अर्धे नेल्स तर काकूंचे छूमंतर झाले आहेत, तरी देखील या काकू वेड्यासारख्या अर्धे नेल्स लावून फिरतायत. आजकाल या काकू व्हॉलीबॉल प्रॅक्टिसला देखील जात नाही आहेत. नाही, म्हणजे ह्या काकू जर गेल्या असत्या व्हॉलीबॉल प्रॅक्टिसला तर नक्कीच यांनी दाखवलं असतं. शेवटी या काकू कॉन्टेंटसाठी आणि व्ह्यूज साठी किती हपापल्या आहेत हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. 2 दिवसा अगोदर मंडळी या काकूंनी दाखवलं की यांच्या बागेमध्ये सफरचंदाच्या झाडाला फुलं आली आहेत. पण ह्या काकूंचं असं म्हणणं होतं की तो व्हिडिओ देखील जुना होता. जुना म्हणजे त्या ग्रीसवरून फिरून आल्यानंतर त्यांनी शूट केलेला व्हिडिओ होता, म्हणजे जवळपास 7-8 दिवसा अगोदरचा व्हिडिओ. गेल्याच आठवड्यात त्या काकू गेल्या होत्या गुढीपाडवा सेलिब्रेट करायला. तेव्हा तर काकूंना परत भारतीय संस्कृती आठवली होती. काकूंनी नऊवारी तर नाही नेसली, पण नॉर्मल साडी नेसून सगळीकडे दात दाखवत फिरत सुटल्या होत्या. मला तर असं वाटते या काकू साडी पण ह्याचसाठी नेसत असतील, कारण यांना रील्स आणि व्हिडिओ शूट करायला मिळतात त्यावर. साडी नेसायची एकदा, पण त्याच्यावरती रील शूट करायचे 10-12. ह्या काकूंनी नवीनच नाटक काहीतरी आजकाल सुरू केलं आहे. काकू बोलतात काय तर, अगरबत्तीच्या सुगंधामुळे मला एकदम प्रसन्न वाटते. ह्याचा अर्थ एवढे वर्ष या काकू अगरबत्ती वगैरे लावत नव्हत्या वाटते, कारण काकू तर नेहमी मरगळलेल्याच असायच्या. तसं तर आता पण या काकू मरगळलेल्याच असतात. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना लक्षात आहे का, मागे या काकूने कंजूस ॲपचं प्रमोशन केलं होतं. तर काल काकू मुलींचा अभ्यास घेत बसल्या होत्या. काकू बोलल्या की मी असाच टायमर लावते आणि मग मुलगी किती प्रॉब्लेम सॉल्व्ह करते मॅथ्स मधले ते मला समजते. त्यामुळे मुलीचं मॅथ्स खूप इम्प्रूव्ह झालं आहे. ह्याचाच अर्थ ह्या काकूंनी जे कंजूस ॲपचं प्रमोशन केलं होतं ते पण फेकच होतं. जर यांची मुलगी टायमर लावूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आणि तिचं मॅथ्स इम्प्रूव्ह झाले असं या काकूंचं म्हणणं आहे, तर मग कंजूस ॲप मध्ये तिने एनरोल केल्यानंतर काय असा वेगळा फरक पडला आहे? याचाच अर्थ या काकू लोकांची दिशाभूल करतायत, लोकांना फसवतायत फेक प्रमोशन करून. त्या दिवशी त्या कॅलिफोर्नियन कॅट मॉम झाडं खरेदी करायला गेल्या होत्या, तर आज या टोमल काकू पण गेल्या होत्या झाडं आणायला. ह्या दोघी जणी किती एकमेकींचा कॉपी करणार आहेत आता देव जाणो. त्या दिवशी त्या कॅट मॉमने हमिंग बर्ड साठी बर्ड फीडर आणलं होतं, तर आज ह्या काकूने बर्ड फूड आणलं. अहो काकू, जर काही कॉन्टेंट नसेल तर एक दिवस आराम घेतलात तरी चालेल हो, पण कशाला उगाच एखाद्याचा कॉपी करत बसता? आणि काय हो काकू, तुम्ही तर मागे बोलत होत्या की तुम्ही खूप हेल्थ कॉन्शियस आहात, तुम्ही तेलकट तुपट किंवा मैद्याचे प्रोडक्ट्स अवॉइड करता, मग आज बरं तुम्ही वडापाव पार्टी करत होत्या परत. आणि काय हो काकू, मोजून मोजून फक्त 5च वडे बनवलेत तुम्ही डिनर साठी.
मंडळी, आज काकू बोलल्या की मी मसूर डाळ बनवणार आहे, पण ते तर अख्खा मसूर होता. मसूरची डाळ तर ऑरेंज कलरची असते. आता या काकूंचं वय आहे 40-45, पण यांना अख्खा मसूर आणि मसूरच्या डाळीमधला फरक देखील समजत नाही. कमाल आहे बाबा. ह्या पण असं वाटते त्या पत्रास्टेच्या केअरटेकरच्या बायकोच्या शाळेत होत्या असतील, कारण मागे तिचा पण असाच लोचा झाला होता. तिला देखील माहिती नाही मसूर डाळ कोणती आणि तूर डाळ कोणती. वर या काकू व्हिडिओच्या सुरुवातीला बोलल्या की शैला शाळेतून येईल 12:15 पर्यंत, 1 तासात स्वयंपाक देखील करायचा आहे. पण काकू मसूर बनवताना शैला तर तिथेच होती. त्या व्हिडिओचा टाइम स्टॅम्प आहे 3:57, जेव्हा शैला तिथे चपाती बनवत होती. आणि काल परवाच या काकू बोलल्या होत्या की बनोज काकांचा लंच टाइम आहे 12 to 1 PM. मग बनोज काका त्या मुलीला शाळेतून कधी घेऊन आले आणि काकांकडे एवढा फ्री टाइम आहे की काका काकूंचे व्हिडिओज देखील शूट करत बसले होते. मंडळी, आता या काकूंच्या व्हिडिओ खाली काही कॉमेंट्स आल्या होत्या, त्याचा मी स्क्रीनशॉट घेतला आहे. थांबा हा, मी त्या तुम्हाला दाखवते. काय मग मंडळी, टोमल काकूंच्या व्हिडिओ खाली आलेल्या कॉमेंट्स तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.